Addressed the Vijay Sankalp Sabha organized for the upcoming Latur City Municipal Corporation elections. During his speech, Fadnavis highlighted the government's commitment to urban development, improved infrastructure and welfare initiatives aimed at strengthening civic administration. He urged party workers and supporters to work collectively to ensure victory, emphasizing transparency and accountability in governance. The rally was attended by local leaders, party cadres and residents, reflecting the BJP's focus on consolidating its presence in municipal politics. Fadnavis assured that the state government would continue prioritizing people-centric policies to accelerate growth and enhance civic communities in Latur. ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तो जो चौक आहे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, जिथे त्यांचा पुतळा आहे, तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी मंत्री आहेत. त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाईन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू. पण त्याच वेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात. मला सांगताना आनंद वाटतोय, ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत. म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्या ही जुनी मागणी आहे. आमच्या लिंगायत समाजाची जी रुद्रभूमी आहे त्या रुद्रभूमीच्या संदर्भात काही अडचणी आल्या आहेत. मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये या सगळ्या अडचणी या दूर करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या लिंगायत समाजाकरता ही जी काही या ठिकाणी रुद्रभूमी आपल्याला द्यायची आहे ती रुद्रभूमी देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून करू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आमचे संभाजीभाई अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली. ही रेल्वेची कोच फॅक्टरी